नमस्कार, मी नरेंद्र गोपचे आणि आपण बघत आहात सत्यकोट जानो न्यूज। आज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील तिल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गौरीटोला येथील एकमेव जिल्हा परिषदची जे डिजिटल शाळा आहे, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा गौरीटोला या ठिकाणी आहो आणि माझ्या मागे आपण बघू शकता की अनेक या ठिकाणी पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य या ठिकाणी जमलेले आहेत। नेमके यामागचे कारण काय आहे? माझे नाव परशुराम धनलाल केवट आहे। नाही, समस्यामध्ये आमच्या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे निधी उपलब्ध करून दिली नाही आहे ग्रामपंचायतनी। शाळेची पूर्ण दुर्दशा झालेली आहे, लाईट फिटिंग पूर्ण उखडलेली आहे, संडास बरोबर नाही आहेत, फर्निचर शाळेमध्ये फर्निचर नाही आहेत आणि वरून शिक्षक पण नाही आहेत। तर निधी मिळाली नाही, शिक्षक नाही आहेत, त्याकरिता कोणाला मागणी केलं होतं का आपण? आम्ही ग्रामपंचायतला मागणी केली होती निधीसाठी आणि BDO सरला सुद्धा मागणी केली होती, मग मिळाली निधी? नाही, अजून नाही आली। तर काय म्हणतात ते? पत्र दिलं आहे सर। अच्छा, तर शाळेच्या नावानं पैसे वगैरे उचल केला असं काही बोलणं आहे का तुमच्या? नाही सर, पैसे शाळेला मिळालेच नाही। तर अशामध्ये आपल्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, काय म्हणाल, काय परिचय? माझे नाव राजू गोपीचंद चौरागडे आहे। मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे आणि आमची अशी मागणी आहे की शासनाकडून जो निधी येते 14 आणि 15 वित्त आयोगाकडून, ते निधी ग्रामपंचायतला येते, तिथून 10% खर्च करण्याकरिता शासन देते शाळेवर। तर हे जो निधी आहे आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही आहे आणि आम्ही सचिवला पण सांगितलो की तुम्ही शाळेत या आणि थोडीशी पाहणी करा, पण ते टाळाटाळ करून राहिले आणि फंड देण्यात असा टाळाटाळ करून राहिले। अच्छा, तर आता नेमके म्हणजे काय बोलणे आहे तुमचे? निधी वगैरे आली आहे की नाही आली आहे? आली आहे सर, निधी आली आहे, पण ते कसं शाळेत या म्हणतून तर ते म्हणतात आमच्यापाशी वेळ नाही आहे, आम्ही कशाला शाळेत येऊ। तर ते निधी काढला वगैरे तर नाही, म्हणजे निधी आली म्हणून कशी माहिती मिळाली आपल्याला? निधी म्हणजे मेरी पंचायत ॲप आहे, इथून आम्ही सर्च केला की निधी आली आहे, पण ते कुठं खर्च केली आहे, ते का बोगस कामा केली आहेत ते आता त्यांनाच विचारावं लागेल। असा प्रश्न आहे तर मग आपण चौकशी का नाही लावली? आता आम्ही चौकशीची मागणी करतो की शासनाकडून तरी ग्रामपंचायतला भेट द्यावी आणि चौकशीची मागणी आम्ही करत आहोत गावकरी। आता अर्ज दिले की देणार आहात? आम्ही आता देऊ सर। आता देणार? हो तर जर चौकशी झाली नाही आणि शाळेचा डेव्हलपमेंट झाला नाही तर मग शेवटचे पाऊल काय राहील आपलं? सर, आम्हाला असं वाटते की शाळा जर सुधारून चांगली वाटत आहे तर आम्ही काहीच नाही करणार, नाही तर मग आम्ही शाळा बंद करून उपोषणावर बसू। तर तसंच आपल्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहेत, काय म्हणाल, काय परिचय? माझे पूर्ण नाव योगेश्वरी विनोद कुर्वे आणि ह्या गौरीटोला शाळेची व्यवस्थापन समितीची उपाध्यक्ष आहे मी। आजपर्यंत जो शासनाकडून निधी येते शाळेसाठी ग्रामपंचायतकडून, ते आजपर्यंत म्हणजे काही सोयीसुविधा मिळालेली नाही आहे। तर ग्रामपंचायत चे जो सरपंच साहेब आहेत, सचिव साहेब आहेत, त्यांना असे विनंती आहे की सर्व सोयीसुविधा मिळवून द्यावी। तर आपल्यासोबत होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तसेच उपाध्यक्ष, तसेच पालक, आणि यांचे बोलणे असे आहे की शाळेसाठी जे विकासाकरिता ग्रामपंचायतला निधी येतो त्यातून 10% जे आहे निधी ते शाळेच्या विकासाकरिता वापरला जातो, पण ह्या गौरीटोल्याच्या शाळेमध्ये त्या निधीचा वापर करण्यात आलेला नाही आहे आणि आतापर्यंत मागील 5 वर्षापासून कोणत्याही प्रकारच्या शाळेच्या विकासाकरिता निधी देण्यात आली नाही आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी सोयी सुविधाची कमतरता आहे आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी अडचणीचा सामना करावा लागतो आहे। तर अशामध्ये ग्रामपंचायतचे जे पूर्व सरपंच आता सध्या ज्यांच्याकडे प्रभार आहे त्यांचे सुद्धा यावर काय बोलले राहील ते आपण बघूया। इंद्र रामेश्वर पटले। आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येतात गौरीटोला येथील जी शाळा आहे, आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा, तर त्यामध्ये विकास कार्य करण्यात आले नाही मागील 5 वर्षापासून असे आरोप शाळा व्यवस्थापन समिती लावत आहे, त्याबद्दल काय बोलाल? त्याला 3 लाखाचं शौचालय पण झालेलं आहे। कंपाऊंड वॉलची बिल पेंडिंगच आहे। बिल नाही, MBCC झालेली आहे त्याची, लेकिन बिल होण्यास आहे। वरून रंध्रकोटी झाली आहे, 31,000चा होता, त्याच्यामध्ये GST वगैरे कापून 26,000 त्यांना मिळाले। इलेक्ट्रिक फिटिंग आपण करून देऊन, आता कसं आहे आमचं लेवाण नाही का आमचं चालत नाही आहे, म्हणजे आमचे जो आम्ही प्रशासक म्हणजे चपराशाचा लेवाण करू शकतो, इलेक्ट्रिक बिल भरू शकतो, त्यांना दुसरा जो बी कोणती निधी असली बी आपल्यापाशी तर आम्ही ते निधी खर्च नाही करू शकतो। सध्या प्रभारी आहो
म्हणून खर्च नाही करतो. प्रक्रिया चालू आहे आपली. ते 27 तारखेच्या नंतर आता प्रशासक कोणाला मिळते तो नंतर बघू आम्ही. त्याच्यानंतर तुरंत आम्ही खरेदी करून देऊ. त्यावेळेस ज्या बी त्रुट्या कमी आहेत त्या आम्ही समाधान त्याच्या करून देऊ.